जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो. पाहिलं असेलच तुम्ही साई एंटेलिया कॉम्प्लेक्स जो आहे न्यू ठाणे कालेर कशेलीमध्ये. हा जो फ्लॅट दाखवणार आहे तुम्हाला मी मित्रांनो, तो फ्लॅट बरेच जणांची अशी इच्छा असते की मला ओपन स्पेस 2 BHK हवाय. तर हा फ्लॅट मी तुमच्यासाठी घेऊन आलोय. सिंगल युनिट अवेलेबल आहे. जास्त टाइम वेस्ट करत नाही. यामध्ये तुम्हाला असणार आहे गार्डन, जिम, टेम्पल आणि सेकंड तुम्हाला कार बाईक पार्किंग, ड्रिंकिंग वॉटर याच्यामध्ये उपलब्ध असणार आहे. पाहू शकता तुम्ही पूर्ण शॉपिंग एरिया आहे. G+4चं कन्स्ट्रक्शन आहे. OC/CC रिसिव्ड आहे. तर या पाहूया याच्यामध्ये फ्लॅटची स्ट्रक्चरिंग आणि फ्लॅट तुम्हाला नक्की आवडणार ही तुम्हाला मी गॅरंटी देतो. बिल्डिंगचं स्ट्रक्चर आहे. तुम्हाला गणपतीच्या अगोदर पोझिशन असणार आहे. हा एंट्रन्स रोड, ग्राउंडला पूर्ण कमर्शियल्स असणार त्यामध्ये. पाहू शकता तुम्ही हा एंट्रन्स रोड आहे. ही असणार आहे तुमची लॉबी स्पेस, जिकडे मी आता वॉकिंग करतोय. आणि ग्राउंडला पूर्ण पार्किंग एरिया आहे. कार बाईक पार्किंग यामध्ये तुम्हाला असणार आहे. हे बघा, काम वर्किंग स्टेज मध्ये आहे. हार्डली तुम्हाला यामध्ये 3 महिने वेटिंग पिरियड आहे. आणि फ्लॅट खूप सुंदर आहे. या बिल्डिंग मध्ये 2 2 BHK आहेत आणि एक 2 BHK जो अवेलेबल आहे तो खूप म्हणजे खूप सुंदर आहे. बिकॉज की किचन, 2 बेडरूम्स आणि लिव्हिंग रूम या सर्वांना ओपन स्पेस आहे. टॉवर व्ह्यू आहे आणि कॉर्नर पीस आहे. लिफ्टचं प्रोव्हिजन. 3rd फ्लोअरला हा फ्लॅट अवेलेबल आहे. एंट्रन्स रोड, तुम्ही इकडे शूज रॅक या फिर स्टोरेज एरिया बनवू शकता. आत आल्यावरती हा असणार आहे तुम्हाला लिव्हिंग रूम. लिव्हिंग रूमची साईज पाहू शकता. अटॅच बाल्कनी, लॉंग बाल्कनी आहे 3 फुटाची. आणि मेन एंट्रन्स रोड जो साई एंटेलिया मध्ये एंट्रन्स दिला आहे. हा आहे लिव्हिंग रूम. जस्ट त्याच्या लेफ्ट साइडला किचन एरिया. किचनचा व्ह्यू तर तुम्हाला नक्कीच आवडला. पूर्ण फ्रंट आहे, टॉवर व्ह्यू. आता आपण जातोय फर्स्ट बेडरूम कडे, जो कॉमन असणार आहे. हा आहे तुमचा कॉमन बाथरूम इंडियन. टाकीसाठी वर स्टोरेज आहे बिकॉज इकडे टाइम टू टाइम पाणी येतो. हा आहे कॉमन बेडरूम. अटॅच बाल्कनी. बाल्कनीचा व्ह्यू आणि विंडोचा व्ह्यू पूर्ण कॉर्नर आहे. हा बघा, इकडे पूर्ण ओपन स्पेस असणार आहे. हार्डली 150 फूट ओपन डिस्टन्स आहे. ऑलमोस्ट पब्लिक राहायला आली इथे. विंडो आणि क्रॉस व्हेंटिलेशन सारखा हा बेडरूम. हा आहे कॉमन बेडरूम. आता आपण जातोय मास्टर बेडरूम कडे. हा आहे मास्टर बेडरूम. मास्टर बेडरूमची साईज खूप ह्यूज आहे. जर तुमच्या घरामध्ये शॉकिंग आहेत की बाल्कनीमध्ये बसून चिलअप करण्यासाठी, याची बाल्कनी स्पेस तुम्हाला नक्की आवडणार. बिकॉज की 4 फूट बाल्कनी आहे. एज अ तुम्ही गार्डन मध्ये पण हा कन्वर्ट करू शकता. ही बघा, ही बाल्कनी स्पेस आहे. आणि फ्रंटला पूर्ण ओपन स्पेस असणार आहे. कॉर्नर पीस आहे, एकच अवेलेबल आहे फक्त. हा आहे त्याचा मास्टर बेडरूम मधला वेस्टर्न बाथरूम. टाकीसाठी स्पेस. हा मास्टर बेड, एक कॉमन किचन अँड लिव्हिंग रूम. प्रॉपर स्ट्रक्चरिंग आहे. रिक्वायरमेंट आहे की मला 2 BHK कॉर्नर पीस हवाय. तर हा फ्लॅट त्यांच्यासाठी आहे, ज्याचा बजेट 38 lakhs पर्यंत आहे मित्रांनो. कारण की एरिया मोठा आहे, बिल्टअप एरिया मोठा आहे, कार्पेट चांगला भेटतो यामध्ये. आणि कामाची क्वालिटी पाहू शकता. फिनिशिंग वरतून तुम्हाला समजू शकतो पूर्ण हा एरिया. जर हा फ्लॅट तुम्हाला व्हिजिट करायचा असेल तर माझा नंबर खाली आला असेल, कॉन्टॅक्ट करा. डिस्क्रिप्शन मध्ये पूर्ण माहिती आहे. पूर्ण माहिती घ्या आणि नक्की फॉलो करा आरिफ बिल्डर्सच्या पेजला. जर हा फ्लॅट तुम्हाला पाहायचा असेल तर तुमचा बजेट 38 लाख आहे, तर 930चा एरिया तुम्ही प्रिफर करू शकता कॉर्नर पेस. कारण की 100 मधून असेच काही फ्लॅट असतात जे मनाला भावणारे असतात. हा फ्लॅट कदाचित तसा असू शकतो. जर व्हिडिओमध्ये फ्लॅट आवडला असेल तर नक्की साईट व्हिजिटला या. जय हिंद, जय महाराष्ट्र.